नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. सकाळचे 8 वाजता पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट रूपात. मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये विजय रॅली, जरांगेंसोबत मराठा बांधवांचा जल्लोष. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जरांगेंवर गुलालाची उधळण, महिलांकडून जरांगेंचा औक्षण. मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये परतले. अंतरवालीत पोहोचल्यानंतर जरांगे पाटलांचा फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद. अंतरवाली सराटीमध्ये आज जरांगेंची बैठक, सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना, पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती. मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज बैठक, ओबीसीतनं मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावरती चर्चा करणार. भुजबळांकडून सर्व समाजाच्या नेत्यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन, प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार. जीआरचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावं लागणार, कायदा झाल्यावरती मराठ्यांना टेन्शन राहणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदेंनी अधिसूचना दिल्यानंतर जरांगेंचं आंदोलन मागे, विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती. अध्यादेश नव्हे, ही फक्त अधिसूचना, 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या, समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य. भुजबळांची स्वतःच्याच पक्षात कोंडी होण्याची शक्यता, मराठा आरक्षणावरती भुजबळांची भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही तर समता परिषदेची, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. सरकारनं अध्यादेशाचा मान ठेवावा, अध्यादेशाला धोका झाल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा इशारा. भाजपचा डीएनए ओबीसी आहे म्हणणारे भाजपचे नेते गप्प का, प्रकाश शेंडगेंचा सवाल. सरकारच्या निर्णयावरती देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका जाहीर करावी, प्रकाश शेंडगेंची मागणी. जरांगेंच्या आंदोलनावरती चांगला मार्ग निघाला, मला आनंद, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कुणबी नोंदी सापडलेल्यांना दाखले देण्याचा मार्ग मोकळा, फडणवीसांची माहिती. राज ठाकरेंकडून ट्विट करत मनोज जरांगेंचं अभिनंदन, सरकारनं तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांना विचारा, असा खोचक टोला. मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतो, शपथ पाळली, आरक्षणाबाबत दिलेला शब्दही पूर्ण केला, मुख्यमंत्री शिंदेंचं वाशीमध्ये विधान. कुणी या एक पत्र द्या झालं, सगळ्यांनाच ओपन करून टाकलं, मराठ्यांना फसवलं की ओबीसींवर अन्याय केला याचा अभ्यास करावा लागेल, भुजबळांची प्रतिक्रिया. ओबीसींवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय घेतला नाही, अधिसूचनेचा अभ्यास केल्यानंतर मंत्री छगन भुजबळांचं समाधान होईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. सगळे सोरे कायद्याच्या कसोटीवरती टिकणार नाहीत, भुजबळांचा दावा. मराठा समाजाला जिंकल्याचा आनंद, पण ओबीसींच्या 17% 75% लोक येतील, भुजबळांची प्रतिक्रिया. भुजबळ आणि सदावर्ते वाया गेलेले लोक, ते काय म्हणतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, तो त्यांचा धंदा. जरांगे पाटलांची भुजबळ आणि सदावर्तेंवर टीका. गुन्हे मागे घेण्याची अंमलबजावणी सरकार करेल, शब्द देतो, मुख्यमंत्र्यांचं वाशीतल्या सभेतनं आश्वासन. ज्यांची घरं जाळली, पोलिसांवर हल्ले झाले, त्यांचे गुन्हे मागे घ्या, असा असेल तर हा नियम सगळ्यांना लागू होईल, छगन भुजबळांची गुन्हे मागे घेण्यावरनं नाराजी. मराठ्यांच्या नादी लागू नका, जरांगेंचा भुजबळांना इशारा. गोरगरिबांमध्ये भांडणं लावणारा नेता कसा, गावखेड्यांमध्ये मराठा आणि ओबीसींमध्ये वाद नाही, जरांगे पाटलांचं भुजबळांना खडे बोल. शपथपत्रानं कुणाला जात मिळत नाही, जात जन्मानं येत असते, हे होणार नाही, हे कायद्याच्या विरोधात होईल, भुजबळांचा दावा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हणत तुम्ही मागच्या दरवाजानं प्रवेश करताय, ओबीसीमध्ये आल्यानं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गमावलं, भुजबळांची प्रतिक्रिया. आरक्षण टिकेल की नाही याचं भविष्य आता सांगता येणार नाही, आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची भूमिका महत्वाची राहील, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. सगळे सोरेंची व्याख्या बरोबर नाही, शिंदेंकडनं जनतेची दिशाभूल, घटनातज्ञ उल्हास बापट यांची टीका. तर सरकारच्या अधिसूचनेला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं, घटनातज्ञ उज्ज्वल निकम यांचा दावा. ओबीसीतनं मराठ्यांना सरकारनं अजूनही आरक्षण दिलेलं नाही, 37 लाख कागदपत्रांचं स्कॅनिंग, जात प्रमाणपत्र दिलं नाही, बबनराव तायवाड यांची माहिती. सरकारनं दिलेला शब्द बदलण्याची भूमिका दिसल्यास मुंबईकडे कूच करणार, असाही इशारा. आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होणार नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे, पंकजा मुंडेंचं सूचक विधान. मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत, मात्र कुठल्याही समाजाचं नुकसान झालं नाही पाहिजे, हा राजकीय श्रेयवादाचा मुद्दा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. मराठ्यांचा विजय झाला ही आनंदाची बाब, सरसकटचा प्रश्न अजून अनुत्तरित, त्यावरती मार्ग काढावा, सुरुवात चांगली शेवट गोड व्हावा, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. आरक्षण दिलं ते कसं दिलं हे स्पष्ट केलं नाही, कोणाला फसवलं ते स्पष्ट करावं, सरकारनं संभ्रम निर्माण केलाय, हे फसवं सरकार, नाना पटोलेंची टीका. गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू होता, संबंध मराठा समाजाचं अभिनंदन, आज मागण्या मंजूर झाल्या, नागरिक म्हणून समाधान, मंत्री आदिती तटकर यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण सरकारनं दिलं, कुणीही दिशाभूल करू नये, समजूतदारपणा दाखवावा, श्रीकांत शिंदेची प्रतिक्रिया.
जरांगे पाटील प्रामाणिक आणि निष्ठावंत. खासदार इम्तियाज जलील यांच्याकडनं जरांगेंचं कौतुक. मुस्लिम समाजात कोणी जरांगे होत असेल तर मी त्याच्यासोबत. जलील यांचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळांना पासपोर्ट रिन्युअलची परवानगी. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये छगन भुजबळांच्या पासपोर्ट रिन्युअलवरती ईडीनं बंदी घातली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावरती. शंभूराज देसाईंचे चिरंजीव यशराज यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थित राहणार. शेतकऱ्यांपुढे मला मुख्यमंत्री शिंदे महत्वाचे नाहीत. सरकार मागून सरकार बदलतं पण धोरण बदललं नाही. बच्चू कडूंचं रोखठोक वक्तव्य. ताकदीपेक्षा डाव कसा मारता येईल हे महत्वाचं. एकटा बच्चू कडू 100 आमदारांना काफी आहे. शेतकरी आमचा बाप, नेता आमचा बाप होऊ शकत नाही. बच्चू कडूंचं वक्तव्य. 4 ते 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची भेट घेणार. कोकणच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचं लक्ष. माझं कुणी वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. नितीश कुमार एकटे पलटूराम नाहीत. भाजपही पलटूराम. नितीश कुमार दारात आले तर घेणार नाही असं भाजप नेते म्हणाले होते. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू आघाडीची युती तुटल्याची माहिती. नितीश कुमार आज 10 वाजता राजीनामा देणार तर लगेच संध्याकाळी शपथ घेण्याचीही शक्यता. राजीनामा घ्यायचा नाही. लालूंच्या मंत्र्यांना सूचना. तर नितीश कुमार आज राजीनामा देणार असल्याची माहिती. 2 उपमुख्यमंत्र्यांसह शपथ घेऊ शकतात. उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती. काँग्रेस 11 तर समाजवादी पक्ष 69 जागा लढवणार. अखिलेश यादव यांची घोषणा. काल्पनिक तर कोणीही खासदार होऊ शकतं. गोंदियामध्ये परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फलकावरती प्रफुल्ल पटेल यांचा टोला. वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकरांची सभा. युवा संघर्ष मोर्चानं काढलेल्या यात्रेचा समारोप. यानिमित्त संध्याकाळी 6 वाजता सभा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव शरद पवार गटात. शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. प्रशांत यादव यांना चिपळूण विधानसभेची उमेदवारीही जाहीर. पुणे लोणावळा रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. पुणे लोणावळा दरम्यान अनेक उपनगरी गाड्या रद्द. अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी ब्लॉक. सिडकोची 3332 शिल्लक घरं विक्रीसाठी उपलब्ध. तळोजा द्रोणागिरीमधील सदनिकांचा समावेश. 25,000पेक्षा अधिक घरांचं बांधकाम पूर्ण. धारावी पुनर्विकासात सर्व झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन. पात्र झोपडवासियांना वगळता इतरांना धारावी बाहेर घरं देण्यात येणार. केएम शिव नायर आणि कूपर हॉस्पिटलमध्ये महिनाभरात अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा. एमआरआय यंत्रणेची कालमर्यादा संपुष्टात आल्यामुळे रुग्णांचे मुंबईमध्ये हाल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भाजपची कार्यकारिणीची निवड. भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आलं. पनवेल महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना इंस्टाग्रामचं व्यसन पडलं महागात. महानगरपालिकेकडनं 5 कर्मचाऱ्यांचं निलंबन. कार्यालयीन वेळेत व्हिडिओ बनवल्यानं कारवाई. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये वाहतूक शाखेकडनं रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन. रॅली काढत विद्यार्थ्यांकडनं वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती. नागपूर जिल्ह्यातल्या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा. मात्र पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज. जिल्ह्यामध्ये 66% पाणीसाठा शिल्लक. हमाल दरवाढीबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे परभणीमध्ये कापूस खरेदी बंद. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी आणू नये. कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं शेतकऱ्यांना आवाहन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 200हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी चिपळूणकरांची मोठी गर्दी. केएम शिव नायर आणि कूपर हॉस्पिटलमध्ये महिनाभरात अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा. एमआरआय यंत्रणेची कालमर्यादा संपुष्टात आली. मुंबई ते नवी मुंबईच्या प्रवासातील अंतर कमी करणारा अटल सेतू सध्या आकर्षण ठरतोय. अनेक लोकांची अटल सेतूवरती सेल्फी काढण्यासाठी गर्दी. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये निर्भय बनो सभा. अॅडव्होकेट असीम सरोदे सभेचे प्रमुख वक्ते. सभेला आमदार भास्कर जाधवांची श्रोते म्हणून उपस्थिती. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये खंडोबा यात्रेनिमित्त भाजप आमदार राम शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके एकत्र. आमच्या दोघांच्या भेटीचा योगायोग म्हणण्यापेक्षा आमचं वेगळं प्रेम आहे. लंकेंचं वक्तव्य. नवीनच तयार करण्यात आलेल्या खेतिया विसरवाडी महामार्गावरती शहादा शहराजवळ कॉन्क्रीट रस्त्याला भेगा. महामार्गाचं काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. नंदुरबार शहरात प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती पालिकेची कारवाई. 53 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त. दुकानदारांवरती दंडात्मक कारवाई. नंदुरबारमध्ये जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई. पालकमंत्र्यांकडनं पाणी टंचाई दूर करण्याचं आश्वासन. मात्र आदेशाची अंमलबजावणी कधी होणार याकडे नागरिकांचं लक्ष. उल्हासनगरात मराठी पाट्यांबाबत मनसेचं ठिय्या आंदोलन. दुकानावरच्या पाट्या मराठीमध्ये झाल्याच
अशी घोषणाबाजी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। उल्हासनगरच्या बीबीआरटी इंटरनॅशनल शाळेमधील पहिला वार्षिक सोहळा संपन्न। ठाणे जिल्ह्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची उपस्थिती। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा, पोषक वातावरण झाल्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये एसटीपीवरती लक्ष ठेवण्यासाठी खासगी सल्लागार नेमण्यात गृहनिर्माण संस्थाधारकांचा विरोध, प्रक्रिया तात्काळ थांबावी अन्यथा आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या दौंडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक, यात कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश। मुंबईतल्या वरळीमध्ये पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मॅरेथॉनचं आयोजन, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एक धाव खाकीसाठी मॅरेथॉनला सुरुवात। मुंबईतल्या किमान तापमानामध्ये पुन्हा वाढ, थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना आता परत उष्णतेचा अनुभव। लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची दिल्लीवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या घरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांसह घेतली भेट। दिल्ली सरकार पाडण्याचा भाजपचा डाव, अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर आरोप। भाजपनं 7 आमदारांना 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही आरोप, तर मला अटक करून आमदार फोडण्याचं षडयंत्र असल्याचंही वक्तव्य। राफेल इंजिनची देखभाल दुरुस्ती भारतातच होणार, मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान करार। स्कॉर्पियन पाणबुडीची देशातच बनवली जाणार। फक्त 5 रुपये प्रति किलोमीटर भाडं, ऑटोपेक्षा स्वस्त सर्व्हिस, ओलाची मोठी घोषणा। दिल्ली आणि हैदराबादमध्ये ई बाईक सर्व्हिस सुरू करण्याची तयारी।